नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गायगाव येथे कार्यरत संजय मिश्रा यांचा संशयास्पद मृत्यू, रेल्वे सुरक्षा दल चौकशी करणार का? मूर्तिजापूर अकोट मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल तीव्र नाराजी। स्थानिक लोकांच्या समस्या जैसे थे, ना रस्ते ना मिळते पिण्याचे पाणी। बागेतील देवीचा बगीचा गायब करण्याची तयारी, बगीचा कायम ठेवण्याची मंदिर व्यवस्थापनाची मागणी। एसटीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांच्या प्रतिसादाने गाड्या झाल्या रवाना। अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात, आता आरोपींची धरपकड झाली सुरू। आता सविस्तर बातम्या। गायगाव रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी संजय मिश्रा यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूबाबत विविध तर्क लावले जात असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। गायगाव रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी संजय मिश्रा यांचा मृत्यू झाला। दरम्यान संजय मिश्रा यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। रेल्वे कर्मचारी संजय मिश्रा यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याची गरज आहे। कर्तव्यावर असलेल्या मिश्रा यांचे मृत्यूचे नेमके कारण काय अशी विचारणा होत आहे। शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मालगाडीचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते अशी प्राथमिक माहिती आहे, पण उपचारासाठी त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। संजय मिश्रा हे अकोला येथील बिर्ला कॉलनी परिसरात रहिवासी असल्याचे कळते। रेल्वे पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत। मालगाडीचा जोरदार धक्का लागून आरपीएफ जवानांचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत उलटसुलट चर्चा देखील होत आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आप्त परिवार असल्याचे कळते। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे। मूर्तिजापूर व अकोट मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल तीव्र नाराजी स्थानिकांची आहे। त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना या निवडणुकीत अग्निपरीक्षा द्यावी लागू शकते असे चित्र आहे। पिंपळे यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी दिसते। महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते त्यावर बरेच अवलंबून राहील। वंचितकडून सुगत वाघमारे इच्छुक आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संग्राम डोंगरदिवे यांच्या नावाची चर्चा आहे। अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकडे या मतदारसंघात प्रतिनिधित्व करीत आहेत। तसेच ही जागा राखण्याचे आव्हान यांच्या समोर आहे। हिवरखेड नगर पंचायत स्थापनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता। तसेच लोकसभा निवडणुकीत देखील अकोट तेल्हारा भागात मतदारांची नाराजी दिसून आली। त्याला आमदार भारसाकडे कसे सामोरे जातात हे पाहावे लागेल। प्रहारचे अनिल गावंडे यावेळी देखील सज्ज आहेत। आमदार बच्चू कडू यांनी स्वतंत्र आघाडी करून निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोण राहील ही उत्सुकता असेल। काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गटाची देखील दावेदारी राहू शकते। रिझर्व्ह माता मंदिर अर्थात बागेतली देवीच्या बाजूला बगीचा तयार करण्यात आला होता, जेणेकरून त्या जागेचा दुरुपयोग होणार नाही। परंतु आता हा बगीचा हटवला जात आहे। तसे झाले तर त्या ठिकाणी पार्किंग होईल, असे होऊ नये अशी मंदिराच्या व्यवस्थापनाची मागणी आहे। बगीचा आहे तसाच राहू द्या असे त्यांचे म्हणणे आहे। नवरात्र उत्सवात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। या भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। असे वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात। शहरातील जागरूक देवस्थान म्हणून मातेची ख्याती आहे। या भागाचे पावित्र्य जपण्याची नितांत गरज आहे। खुल्या जागेचा दुरुपयोग होणार नाही म्हणून बगीचा तयार करण्यात आला होता, परंतु तो हटवल्यानंतर मोकळ्या जागेत वाहने उभी राहतील, पार्किंग तयार होईल। पुढे नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याकडे मंदिराचे व्यवस्थापक तसेच भाविकांनी लक्ष वेधले आहे। भाविकांची गैरसोय होणार नाही याला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली जात आहे। गर्दीच्या वेळी या भागातून वाहनांची ये-जा होणार नाही म्हणून बॅरिकेड्स लावले जातात, त्यामुळे नवीन पार्किंग होणार नाही याची काळजी घ्यावी याकडे देखील लक्ष वेधण्यात येत आहे। आदिशक्तीचा जागर सध्या सुरू आहे।
महिलांना जिल्ह्यातील देवींचे दर्शन घेणे सोयीचे व्हावे म्हणून एसटी महामंडळाने पुढाकार घेतला। रविवारी चौथी माळ असल्याने महिलांचा प्रतिसाद पाहता आगार क्रमांक 1 मधून 12 बसेस सोडण्यात आल्या। बाळापूरची बालादेवी, पातूरची रेणुका, काटेपूर्णा येथील चंडिका माता तसेच दुधानी, बार्शीटाकडी येथील मातांचे दर्शन घेता येईल। 130 रुपये शुल्क आकारले जात आहे। रविवारी सकाळपासूनच आगर परिसरात महिला भाविकांची गर्दी होती। एसटीचे अधिकारी, कर्मचारी व्यवस्थेत दिसले। अकोला शहर आणि परिसरातील भाविकांची सोय व्हावी म्हणून एसटी महामंडळाकडून आषाढी एकादशी आणि नवरात्र उत्सवात बसेस सोडण्यात येतात। गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे। भाविकांचा त्यास प्रतिसाद देखील चांगला मिळतो। सकाळी निघाले की सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील देवी दर्शन होते। एसटी कडून तसे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे। रविवारी सकाळपासून आगर क्रमांक 1 मध्ये भाविकांची गर्दी होती। एसटीचे आगर प्रमुख, अन्य अधिकारी, कर्मचारी प्रवाशांची सोय पाहताना दिसून आले। भाविकांसाठी बसेस सज्ज ठेवल्या होत्या। महिलांचा प्रतिसाद पाहता बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगर प्रमुखांनी दिली। दारुड्या जन्मदात्याने चक्क 2 मुलींना नदीपात्रात फेकल्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली। या प्रकरणी बापाने पोलिसात कबुली दिल्यानंतर शहरानजीक असलेल्या भिकुंड नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील एकाने 2 मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। तक्रारीत मुलीच्या वडिलांवर संशय असल्याचे नमूद केले। त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवित बेपत्ता असलेल्या मुलींच्या वडिलाला ताब्यात घेतले। पोलीस खाक्या दाखविताच त्याने दोन्ही मुलींना बाळापूर नजीक भिकुंड नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली। त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ गाठले होते। रात्री उशिरापर्यंत पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने नदीपात्रात दोघींचा शोध सुरू होता। ऑटो चालक शेख इम्रान यांच्या वाहनात मुलींना बसवून गावात पाठवण्याचे म्हटले। सायंकाळी लाखनवाडा येथील घरी आरोपी पोहोचला असता त्याला मुली आलिया परवीन शेख हारून वय 9, सरा परवीन शेख हारून वय 7 या दिसून आल्या नाहीत। त्याने दोन्ही मुलींचा व संशयित आरोपीचा शोध घेतल्याचे म्हटले। त्यावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला। गॅस एजन्सीच्या विरोधात महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत। राज्य सरकारने 3 सिलेंडर देण्याची घोषणा केली, पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याची ओरड आहे। इतकेच नाही तर बुकिंग केल्यानंतर ते सिलेंडर मिळत नसल्याची ओरड महिलांची आहे। गॅस एजन्सी चालकांकडे विविध माध्यमातून ग्राहक गॅस बुकिंग करतात। हे बुकिंग आधी मोबाईल, वैयक्तिक एजन्सीला भेटून किंवा ऑनलाईन पद्धतीने अनेकदा बुकिंग होते। त्या संबंधीचा मेसेज ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर येतो। गॅस बुकिंग केल्यानंतर हा मेसेज येतो। त्याचबरोबर गॅस सिलेंडर ग्राहकांच्या घरी पोहोचल्यानंतर हा मेसेज येतो। हे दोन्ही मेसेज येत आहेत, पण गॅस सिलेंडर भेटत नसल्याची ओरड एका गृहिणीने केली आहे। यात नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे। गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरण यंत्रणेला सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येते, पण ते ग्राहकांपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। वितरण यंत्रणेतील त्रुटी गॅस संचालकांनी शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे। एजेंसी का ये सिस्टम कुछ समझ में नहीं आ रहा। अपनी बुकिंग नहीं होती, बुकिंग का मैसेज आ जाता, सिलेंडर भी बुकिंग हो जाती, और सिलेंडर डिलीवर भी हो जाता, और उसके बाद में फिर दोनों मैसेज आ जाते कि तुम्हारा सिलेंडर बुकिंग हो गया और सिलेंडर डिलीवर भी हो गया। और कब हुआ, क्या हुआ, कुछ नहीं, बस सिर्फ मैसेज आ जाता हमारे पास में। हमारे किताबों में एंट्री भी नहीं होती कि क्या सिस्टम है, कुछ समझ में नहीं आ रहा है, क्या करना कुछ ख्याल में नहीं आ रहा। आपला व्यवसाय करताना त्या व्यवसायाद्वारे समाजासमोर विधायक कार्य करण्याचा वसा जपणारे अकोल्यातील पर्यटन उद्योजक दाम्पत्य इंद्राणी व डॉक्टर माधव देशमुख यांचा चिंचवड येथे झालेल्या एका कार्यक्रमात सत्कार नुकताच करण्यात आला। पुणे येथील पिंपरी चिंचवड मधील गदी माडगुळकर प्राधिकरणात हा सन्मान सोहळा पार पडला। या महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेता राहुल रांजणे आणि अभिनेत्री साक्षी गांधी, नगरसेवक उत्तम केंदडे यांची प्रमुख उपस्थिती होती। काश्मीरच्या 301 पर्यटन सहली पूर्ण करणारे डॉक्टर माधव देशमुख हे महाराष्ट्रातील पहिले पर्यटन उद्योजक आहेत। यासोबतच दिव्यांगांना साहस प्रवासाची आवड लावण्याचे काम केले। काश्मीरात असलेले 370 कलम हटवण्याच्या आधी व हटवल्यानंतर तेथील परिस्थितीत पडलेल्या बदलाचा कुठलाही त्रास प्रवाशांना, पर्यटकांना होऊ नये याची खबरदारी घेतली। काश्मीर व लेहमधील छोटे व्यावसायिक, घोडेवाले, हाऊस बोटवाले, हॉटेल व्यावसायिक यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे मुख्य काम हे दाम्पत्य सातत्याने करीत आहे।
काश्मीर, लडाख, लेह, अंदमान सारख्या दुर्गम भागात महिलांच्या स्वतंत्र सहली काढण्याचे काम इंद्राणी व डॉक्टर माधव देशमुख हे दाम्पत्य करीत आहेत. हिमालयातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी सामान्य पर्यटक जाण्याची कल्पना करू शकत नाही अशा ठिकाणी इंद्राणी व डॉक्टर माधव देशमुख हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करीत आहेत. महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक अमोल गवडे व पूजा पांचाळ, अभिनेता राहुल रांजणे, अभिनेत्री साक्षी गांधी व नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इंद्राणी व डॉक्टर माधव देशमुख यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर उद्योजकांचाही सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मान करण्यात आला. लांबून कर फोटो, व्हिडिओ घे, नाही तर व्हिडिओ घे. स्थानिक शेतकऱ्यांबाबत समस्या त्वरित सोडवाव्या या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथे असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपाची रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार यांच्यावर शेतकऱ्यांसाठी सदैव झटणारे अनिल राऊत यांनी थेट प्रहार करत शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्या अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. यावेळी अनिल राऊत यांच्यासह अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पातूर तालुक्यातील सस्तीसह दिग्रस बुद्रुक शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतात ये-जा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. सततच्या पावसामुळे सस्ती परिसरात शेतरस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रस्त्याने वाहने चिखलात फसत असल्याने आता शेतमाल कसा आणावा असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून खूप दिवसांपासून केली जात आहे. पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, सस्ती, चतारी, सुकडी, सायवणी, तुलंगा, दिग्रस खुर्द, सांगोळा, लावखेड आदी शिवारातील शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या परिसरात शेतरस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे. सध्या परिसरात सोयाबीन सोंगणी व काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाबाबत कोणतेही कारवाई न झाल्याने आज अखेर पातूर तालुक्यातील सस्ती येथील वाडेगाव चांदणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनाचे अनिल भाऊ राऊत हसनापूरकर यांच्यासह शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, पातूर तालुका शिवसेना प्रमुख शिंदे गट अनंत भाऊ बगाडे, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत येणाऱ्या काळात पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सुटतील व ग्रामीण यांच्या असंख्य शेतकरी न्याय मिळेल. तसेच यावेळी अनिल राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्थानिक आमदारांवर थेट शाब्दिक प्रहार केला. बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख उर्फ नितीन भिटाजी ताले आपल्या नावाचा सुद्धा ते आपल्या वापर अशा पद्धतीने करतात. जातीचा मी याच्याकडे देशमुख सांगतात, अल्पसंख्याकांच्या याच्याकडे सांगतात मी पाटील आहे, जे जातीचा सुद्धा वापर करतात त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचं. कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं की बा मी शेतकऱ्यांसाठी लढतो, आपल्या पालकमंत्र्याला कार्यक्रम द्यायचा की पालकमंत्री कधी येणार आणि सांगणार मी त्यांना पालखीनं बोलावतो. पालकमंत्र्याला सुरनियोजित कार्यक्रम सर्व आपल्या टोपांजी म्हणून काम करण्यात येते. शेतकऱ्यांचे पांदोन रस्ते 41 किलोमीटर बाळापूर मतदारसंघात पास झालेले आहेत. 41 रस्त्यापैकी फक्त 8 किलोमीटर काम केलं, बाकी सर्व पैशाचा उधळपट्टी केलेली आहे. त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी जे आपले पहिले गव्हर्नमेंट सर्व्हिसवर होते ते आता ठेकेदार बनलेले आहेत. बाळापूर मतदारसंघामध्ये तुम्ही सर्व टेंडरचे आपले कॉपी टाळा. सर्व आपले तुम्ही याच्याकडे सांगता मी जातीवाद नाही, मी शेतकऱ्यांसाठी लढतो, हे करतो. सर्व टेंडर ज्यांचे नाव पास झाले त्या सर्व टेंडरचं नाव फक्त देशमुखच. याचा पर्याय काय? बाळापूर मतदारसंघात देशमुखांची जाहीरदारी आहे काय? शिवाजी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जाहीरदारी कधी कबूल केली नाही, तर तुमची जाहीरदारी आम्ही त्याची कबूल करणार.
राहिला शेतकऱ्यांचा सवाल, हा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत दिलीप परनाटे व संबंध आपल्या सती गावातील माझे रहिवासी, माझे बांधव, माझे वडीलधारी मंडळींना वासवून देतो की हा रस्ता पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर वाढलेले दिसतात. यावेळी झालेल्या पावसाचा परिणाम झालेला दिसत आहे. बाजारात टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे विकले जात आहेत. अन्य भाज्यांचे दर देखील चढेच आहेत. किचन बजेट त्यामुळे गडबडलेले दिसते. बाजारात टोमॅटोची आवक बऱ्यापैकी आहे असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, परंतु काही दिवसांपासून भाव अचानक वाढले. मध्यंतरी 40 रुपये किलो असलेल्या दराने उचल घेतली आणि आता मुख्य बाजारात 100 रुपये किलो नुसार टोमॅटो मिळतात. घाऊक विक्री 120 किलो नुसार होत आहे. आणखी काही दिवस दरात कपात होण्याची शक्यता नाही असे देखील बोलले जात आहे. लसूणचे दर देखील वाढले आहेत. 350 ते 400 रुपये किलो नुसार लसूण घ्यावा लागत आहे. भाज्यांच्या वाढलेल्या दराची झळ महिला वर्गाला बसत आहे. खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. 105 रुपये किलो असणारा भाव आता 135 रुपये लिटर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत भाव आणखी वाढतील असा अंदाज आहे. महागाईची झळ समाजातील सर्वसामान्य घटकांना अधिक प्रमाणात बसत आहे. हातावर पोट असलेल्या वर्गाला महिन्याची गोडी बेरीज करताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. वाढती महागाई नियंत्रित राहावी म्हणून शासकीय पातळीवर पावले उचलली जावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होत असल्याची ओरड आहे. शुक्रवारी रात्री जमावाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करून त्यानंतर पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणी आतापर्यंत 18 दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली असून या दगडफेकीत 22 अधिकारी अंमलदार जखमी झाल्याचे पुढे आले आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी वेळेत घटनास्थळावर पोहोचून स्ट्रॉंग पोलिसिंग दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलीस वेळीच सावध झाली नसती तर हल्लेखोरांचा पोलीस स्टेशन जाळण्यासाठी डाव असतात. ही बाब आता पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील दासवा देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची एक विशिष्ट धर्मीय जमावाची मागणी होती. त्यांच्यावर FIR दाखल करणे सुरू असताना विशिष्ट धर्मीय जमावाने शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास नागपूर गेट ठाण्यावर तुफान दगडफेक केली. या प्रकरणी 26 न्याय आरोपीसह 1000 ते 1200 जणांविरुद्ध दंगल, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 18 आरोपीसह अटक करण्यात आली आहे. रविवारी सुद्धा घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. शनिवारची रात्र सुद्धा पोलिसांनी डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून काढली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी स्वतः घटनेवर लक्ष ठेवून होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गायगाव येथे कार्यरत संजय मिश्रा यांचा संशयास्पद मृत्यू. रेल्वे सुरक्षा दल चौकशी करणार का? मूर्तिजापूर अकोट मतदारसंघात विद्यमान आमदारांबद्दल तीव्र नाराजी. स्थानिक लोकांच्या समस्या जैसे थे, ना रस्ते ना मिळते पिण्याचे पाणी. बागेतील देवीचा बगीचा गायब करण्याची तयारी. बगीचा कायम ठेवण्याची मंदिर व्यवस्थापनाची मागणी. एसटीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांच्या प्रतिसादाने गाड्या झाल्या रवाना. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात. आता आरोपींची धरपकड झाली सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.